नील अरे आवरलं का तुझं? चल पटकन. हो झालं. चल चल चल. बाबा अहो चला लवकर. हो हा काय निघालोच आहे रे. काय तू अजून हसतेस? आता हसायचंच आहे आपण, पण तुम्ही एवढा आंबट चेहरा केलाय. मान्य आहे तू त्या देशपांड्यांना वांग्यासारखं भाजून काढलंयस, पण आनंद एवढा ओतू जाऊ देऊ नको. सगळ्यांच्या लक्षात येईल. जिच्या लक्षात यायला हवं ना तिच्या बरोबर लक्षात येत. पण माझ्या इंद्रनीला काहीही कळलेलं नाहीये. असा मुलगा असेल ना तर सून कितीही हुशार असेल तरी तिचं काहीही चालत नाही. आनंदाला उधाणच आलंय अगदी. नाही येणार. विजय झालाय एवढा मोठा तरी. बाई ग अजून आपल्याला काहीही कळलेलं नाहीये. त्यामुळे शत्रूचं मुंडकं भाल्याच्या टोकाला टोचून नाचू नकोस आत्तापासूनच. काय होणार? कधी कधी तुम्ही फार छान बोलता. आता जे बोलतात ना तोच विचार माझ्या डोक्यात. तसंच वाटतंय मला. ते दिसतंय मला, पण जरा धीर धर. खिचडी थोडी गार होऊ दे, नाहीतर टाळू भाजेल तुझीच. नाही भाजणार. पण तिची जीभ कशी टाळूला चिकटली ती बघितलंच ना. चेहरा तर एवढा पडलेला होता की मला वाटतं जमिनीवर पण खळकण फुटतो का काय धाकट्या सुनबाईंचा चेहरा. पण इंद्रनील खूप खुल्ला होता. बाई ग आपल्यासारख्या माणसांनी भावना लपवायला शिकलं पाहिजे. मी काय भावना बिवना लपवणार बिपवणार नाही. गीता तो म्हणजे ना. काय आता काय झालंय? काय झालं काय? काही करू नकोस. अजून सुनमुख नाही पाहिलं आणि निघाली बाळंत वेड्याची तयारी करायला. अशा बायकांसारखी वागू नकोस. मला वाटलं होतं मी इथे नव्हते तर जरा धीट झाला असाल. काय नाही अजून तसेच पित्रट. चला माझा मुलगा बाहेर जेवायला नेतो रेस्टॉरंट मध्ये. चला. ही इन्क्वायरी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ऑफिस अटेंड करायची परवानगी नाही. असं तुम्ही कितीही पोटतिडकीने सांगितलं तरी डिपार्टमेंटला एन्क्वायरी तर होणारच ना. अप्रतिम. म्हणजे जेवण छान होतं, पण मुख्य म्हणजे वातावरण आणि सर्व्हिस खूप छान होत. मुख्य म्हणजे अंधार नव्हता, सगळे दिवे लागलेले होते. काय तुला आवडलं ना? पण अरे हो छानच होतं. मला कशाला वेगळं विचारतोय? तू आता परत आलीस ना, मी तुला तर रोज विचारणार तुला काय हवंय. मला काही नकोय. जे काही मला हवं ते सगळं मिळालं आणि मिळतंय. म्हणजे काय मिळालंय? अगं म्हणजे मी घरी आल्यानंतर घरातली सगळी माणसं मला भेटली. आपण सगळे बाहेर जेवायला गेलो. इंद्रनील इतकी सेवा करतोय माझी, म्हणून म्हटलं मला जे हवंय ते सगळं मिळतंय आणि मिळालंय. आई आज जरा जास्तच आनंदात आहे. नाही पण मला जरा काळजी वाटते. आईच्या पायावरची नस आहे ना, ही बघ ही अजूनही थोडी फुगीर आहे. मला काळजी वाटते. अरे काही नाही, पायाची ठेवणच आहे तशी. राहू दे. बरं आहे माझं पाणी. बरी आहे मी आता, काही झालेलं नाही. नाही 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 आई, आपण एक काम करू. आपण डॉक्टरांना बोलून घेऊ. कशाला? एकदा त्यांना चेक करू दे ना. माझ्या समाधानासाठी आपण सेकंड ओपिनियन घेऊया ना. मी उद्या डॉक्टर जोशींना बोलवतो. जोशीने महाडकर. डॉक्टर महाडकर. आईंच्या डायरीत नंबर आहे त्यांचा. माझ्या काकाने तिथूनच घेतला होता. हो हो मला आईने सांगितलं होतं. अरे तिच्या काकाने चुकून फोन केला होता. त्यांची स्मरणशक्ती माहिती ना आपल्या सगळ्यांना.
पण आणि डॉक्टर महाडकर पण डॉक्टरच आहेत ना, करतील ते चेक, काय प्रॉब्लेम आहे? हो आपण त्यांनाच बोलवूया. नाही म्हणजे डॉक्टर जोशी नेहमीचे असले तरी पायाची नस दुखावली गेली होती तेव्हा डॉक्टर महाडकरांनीच उपचार केले होते ना. हो ऍक्च्युली आनंदी तुझं बरोबर आहे, आपण त्यांनाच बोलूया. आईच्या डायरीत त्यांचा नंबर आहे ना? अरे आता डायरी इथे ठेवले का शिरखेडला, मला काही आठवत नाहीये रे. आई नका टेन्शन घेऊ, आहे माझ्या जवळ नंबर 7300. मी काय म्हणते माहितीये का की आपण आत्ताच बोलावून घेऊया डॉक्टर महाडकरांना. आई चालेल ना? नाही नको ग, उद्या बोलूया ना. तो म्हणतोय ना की उद्या बोलूया डॉक्टरांना, मग उद्या बोलूया. आणि तू आईस्क्रीम खा ना, वितळेल ते. हो मला माहितीये तुम्ही हे सगळं का केलं होतं. काहीच माहित नाहीये तुला, पण जेव्हा कळेल ना तेव्हा डोळ्यासमोर काजवे चमकते. अंजली मला तुला काहीतरी सांगायचंय. मला पण बोलायचे तुमच्याशी, म्हणूनच मी तुमची वाट बघत थांबले होते इथे. काय झालं? आज सकाळी तुम्हाला मी मागून हाक मारली ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. म्हणजे काय झालं? तुम्ही गेलात आणि का कोण जाणे माझा जीव घाबरा झाला. असं वाटलं की मी तुम्हाला जाऊ द्यायला नको होतं, काही करून तुम्हाला थांबवायला हवं होतं. तुझ्या थांबवण्याने मी थांबलो असतो का नाही माहित नाही, पण आजचा दिवस नशिबात होता माझ्या. तुमच्या डोळ्यात पाणी? किती काळजी करता माझी. हे अशी जीवाला जीव देणारी आणि काळजी करणारी माणसं पाहिली की जीव तुटतो. त्यापेक्षा बेफिकीर माणसं परवडली. हो ना, तेच म्हणते मी. माझ्या जीवाची उगाच चाललेली घालमेल बघून आईना टेन्शन आलं आणि त्या काय झालं आईला? त्यांचं बीपी अचानक वाढलं. म्हणजे डॉक्टरांना बोलवलं आपण, काळजीचं काही कारण नाही असं म्हणाले ती. फक्त त्याने टेन्शन घेतलं आणि त्याच्यामुळे असं झालं. आता त्यांना कुठलाही स्ट्रेस आणि टेन्शन देऊ नका एवढं सांगितलंय. आता आईच्या अशा अवस्थेत तिला काही सांगून चालणार नाही. एका दिवसात काय अवस्था झाली अंजलीची. माझ्या काळजीनं अर्धमेली झाली आहे ती. मी उशिरा आलो तर ही अवस्था, खरं कळल्यावर काय होईल तिचं. अहो उगाच एवढं टेन्शन घेऊ नका हो. आई बरे आहेत आता, फक्त त्यांना टेन्शन नाही द्यायचं. हो तोच विचार करतोय. तुम्हाला मनात काही सलतंय का? मग तुम्ही असे का दिसताय? थकून गेलोय आज. हो असं थकून कसं चालेल? तुमच्या आधाराने हे घर उभं आहे. तुमच्याकडे बघून आम्ही आनंदात असतो. तुम्ही नाही थकायचं. तेही खरंच आहे. मला पाणी देतेस प्लीज जरा. फ्रीज मधलं दे. फ्रीज मधलं? हा जीवाची जरा काहिली होतीये, बरं वाटत नाही. आईलाच नाही, घरातल्या कोणालाही माझा प्रॉब्लेम कळून देणार नाही मी. त्यांना सहन होईल की नाही हा पुढचा भाग. त्यांचं दुःख मलाच बघवणार नाही. माझ्या आधाराने जगतायत सगळे. खूप प्रेम आहे यांचं माझ्यावर. माझी ही अवहेलना, माझी विटंबना कोसळून जाईल माझं घर. मी या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर पडेन, पण त्याची झळ माझ्या माणसांना नको बसायला. ज्या मंगळसूत्रासाठी माझ्या आईकडून पैसे घेतलेत ते मंगळसूत्र मला बघायला तरी मिळेल ना? हो घे. अगं काय बघतेस एवढं, घाल ना गळ्यात. हे मंगळसूत्र खोटं आहे. हो माहितीये मला.